नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतीची विविध कामं करत असताना अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, विविध प्रश्न मनात असतात. अशावेळी गरज असते ती मार्गदर्शनाची. मग या अडचणी दूर करण्यासाठी आपण काय करतो तर आपल्या अनुभवावर विश्वास ठेवतो, घरच्या वडीलधारी मंडळींना विचारणा करतो किंवा आपल्या सहकाऱ्यांवर आपण विसंबून असतो. पण प्रत्येक वेळी भेटणारी ही माहिती तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे की नाही हा प्रश्न मात्र आपल्या मनात कायम असतो. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतात त्या विविध संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठं. कृषी विद्यापीठाचा असाच एक घटक म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. पण या कृषी विज्ञान केंद्राचं नेमकं काम काय आहे, कुठल्या सुविधा ते आपल्याला उपलब्ध करून देतात, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. विषयाचं नाव आहे कृषी विज्ञान केंद्र भंडाऱ्याचे कार्य आणि उपलब्ध शेतकरी सुविधा. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे श्री प्रमोद पर्वते यांना. पर्वते सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र साकोली जिल्हा भंडारा येथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर. आपलं स्वागत. सर, या विषयाला धरून या विषयाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की ही कृषी विज्ञान केंद्र जी संकल्पना आहे ती कशी सुरू झाली किंवा कधीपासून सुरू झाली? सर, कृषी विज्ञान केंद्राची आपण जर सुरुवात बघितली तर थोडं इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतामध्ये 1950 ते 60 हा जो दशक होता, तर या दशकामध्ये कृषी क्षेत्रामधील पीक उत्पादन वाढविणे ही एक गरज त्या ठिकाणी आपल्याला जाणवत होती. आणि याच अनुषंगानं कृषी क्षेत्रामध्ये संशोधनाची गरजसुद्धा फार महत्त्वाची होती. तर त्या अनुषंगानं कृषी संशोधन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि यामधून नवीन नवीन तंत्रज्ञान हे जन्माला आलं. आता हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं होतं तर हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वपूर्ण होतं आणि शेतकऱ्यांकडून याचा अवलंब करणंसुद्धा फार महत्त्वाचं होतं. आणि या बाबतीमध्ये एक समिती तयार करण्यात आलेली होती आणि त्या समितीच्या निर्णयामुळे आणि त्यांनी दिलेल्या याच्यामुळे शिफारशीमुळे कृषी विज्ञान केंद्राची आपण म्हणजे पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आली. अच्छा. तर यामध्ये प्रथम कृषी विज्ञान केंद्र म्हणून पॉंडिचेरीला 1974 पथदर्शी प्रकल्प म्हणून याची सुरुवात करण्यात आली. आज घडी आपण जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये जवळपास 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. अच्छा. आणि त्यामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जवळपास 50 कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. यामध्ये आपण जर भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये सन 2012 हे कृषी विज्ञान केंद्र याची सुरुवात करण्यात आली आहे. सर, अच्छा. मग आता हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे याचं प्रमुख कार्य कोणतं, म्हणजे हे काय काम करतात? सर, कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख कार्य किंवा उद्दिष्टे आहेत हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी ठरवून दिलेले आहेत. यामध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्याने 5 उद्दिष्टे त्यांनी ठरवून दिलेली आहेत. यामधील पहिलं जे उद्देश आहे तो आहे की स्थानिक ज्या गरजा आहेत त्या स्थानिक गरजांवर आधारित आणि स्थानिक ज्या पीक पद्धती आहेत त्यांच्यावर आधारित चाचणी प्रयोगाचे आयोजन करणे. आपण हे शेतकऱ्यांच्या शेतावरती करत असतो. दुसरं महत्त्वाचं जे आहे तर ते जिल्ह्याची जी प्रमुख पिकं आहेत आणि ज्या पीक पद्धती आहेत तर त्यांची उत्पादन क्षमता तपासण्यासाठी जे चाचणी आहेत विविध किंवा प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिक आहेत, या प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिकेचे आयोजन करणं. तिसरं महत्त्वाचं आहे सर की जे आपले शेतकरी बंधू आहेत, विस्तार कार्यकर्ते आहेत, ग्रामीण युवक युवती आहेत, तर यांचं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी दीर्घ आणि कमी कालावधीचे जे विविध प्रशिक्षण आहेत या प्रशिक्षणाचे आयोजन करणं. चौथं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की जो जिल्हा आहे आपला, जिल्ह्याचं जे अर्थशास्त्र आहे हे जिल्ह्याचे अर्थशास्त्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे विविध यंत्रणा आहेत, शासकीय असतील अशासकीय असतील, तर यांच्यासाठी सांघिक प्रयत्न करणं आणि त्याला पाठबळ जे आहे टेक्निकल पाठबळ जे आहे ते टेक्निकल पाठबळ किंवा गायडन्स करणं आणि जिल्ह्याचं ज्ञान केंद्र म्हणून काम करणं.
आणि त्यानंतर 5वं जे आहे ते आपले जे शेतकरी बंधू आहेत यांना त्यांच्या गरजेनुसार बियाणं आहेत, विविध रोपांचे कलमं असतील किंवा त्यांची जे मागणी असतील तर त्याच्यानुसार त्यांना बियाणे पुरवठा करणे, यासोबतच कृषी आणि कृषीपूरक जे व्यवसाय आहेत तर या कृषीपूरक व्यवसायाची शेतकऱ्यांना माहिती देणं आणि त्यामधून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंब त्यांचे जे आहे ते उंचावणं. अच्छा, म्हणजे थोडक्यात कृषी सेवा केंद्र जसं निविष्ठा पुरवतं तसं सगळी तांत्रिक माहिती जी स्थानिक गरजांवर आधारित आहे हो, ते पुरवण्याचं काम आपलं कृषी विज्ञान केंद्र करत आहे. यालाच जोडून एक प्रश्न असा वाटतो सर की कृषी विज्ञान केंद्राची कार्यप्रणाली जी असते हो. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगावं. सर, कृषी विज्ञान केंद्राची जी कार्यप्रणाली आहे तर या कार्यप्रणालीमध्ये संचालन हे जे आहेत कृषी विज्ञान केंद्र हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून करण्यात येतात. यामध्ये आपण जर बघितलं तर बहुतांश जे कृषी विज्ञान केंद्र आहेत हे कृषी विद्यापीठांच्या अधिपत्याखाली देण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त काही कृषी विज्ञान केंद्र जे आहेत ते भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अंतर्गत संचालित केले जातात. तर काही कृषी विज्ञान केंद्र जे आहेत ते खाजगी ज्या संस्था आहेत त्यांच्या अंतर्गतसुद्धा संचालित केले जातात. यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी विज्ञान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जर मनुष्यबळ बघितलं तर त्यामध्ये एकूण मनुष्यबळ 16 त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 6 जे विषयतज्ञ आहेत, जे सायंटिस्ट आपण म्हणतो त्यांना, तर याच्यामध्ये 6 लोक जे आहेत तर हे एक्सपर्ट म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि बाकी जो स्टाफ आहे तो सुद्धा कृषी विज्ञान केंद्राला देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त यांचं काम संचालन अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरती झोनल प्रोडक्ट डायरेक्टर ZPD आम्ही ज्याला म्हणतो, तर असे 11 ZPDसुद्धा या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामधून आपल्या महाराष्ट्रासाठी अटारी पुणे या ठिकाणी हे झोनल डायरेक्टर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत पूर्ण एकंदरीत हे जे कामकाज आहे हे कामकाज चालू असते. अच्छा, असाच एक प्रश्न म्हणजे कार्यपद्धतीबद्दल. कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कशा पद्धतीने काम करतात? सर, कृषी विज्ञान केंद्र काम करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी जी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामधील 2 ते 3 गावं निवडतो आणि या 2 ते 3 गावं निवडून त्यामधून लोकसहभागातून आपण ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण ज्याला PRA म्हणतो आपण ते PRA करतो आणि त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याच्यावरती आपण आपला कार्यक्रम आखतो आणि हा कार्यक्रम आखून मग आपण कृषी आणि संलग्न जे विभाग आहेत यांच्या मदतीनं त्या गावामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण काम करत असतो. बरोबर आहे. आता आपण तर जी माहिती घेतोय ती तांत्रिक जास्त झाली, हो सर. पण खरी गरज असते ती शेतकऱ्यांची, म्हणजे त्यांच्या मनात ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत, तंत्रज्ञानाबद्दल असेल, कुठल्या शेतीविषयक माहितीबद्दल असेल, तर त्या कुठल्या सुविधा आपल्या इथे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याजवळ उपलब्ध आहेत? सर, कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांबंधूकरिता खूप भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर शेतकऱ्यांना बियाण्याची गरज फार महत्त्वाची असते. तर बियाण्याची सुविधा आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये बीजोत्पादनाचा कार्यक्रमसुद्धा आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेत असतो. यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत जे धान आणि इतर पिकांचे विविध वाण आहेत, जसं आपण धानामध्ये बघितलं तर PDKV तिलक असेल, PDKV साधना असेल, SKL RR1 रेड राईस असेल किंवा इतर जे नवीन वाण आहेत, तर या वाणाचं बीजोत्पादन हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आपल्या प्रक्षेत्रावरती घेतो आपण आणि शेतकऱ्यांना याचं बियाणं आपण उपलब्ध करून देतो सर. यासोबतच इतर पिकांचे जे सुद्धा आहेत वाण हे सुद्धा आपण शेतकरी बंधूंना उपलब्ध करून देतो. दुसरं महत्त्वाचं, आपण ज्या लागवडीच्या विविध पद्धती आहेत, सुधारित पद्धती आहेत, तर या सुधारित पद्धतीसुद्धा आपल्या शेतकरी बंधूंना आपल्या इथं पाहायला मिळतात. जसं धान पिकामध्ये आपण जर म्हटलं तर धान पिकाची सुधारित पद्धतीमध्ये 3 पद्धत असेल, पट्टा पद्धत असेल, 4 सूत्री पद्धत असेल, त्याच्यामध्ये विविध तंत्रज्ञानामध्ये युरिया आणि DAPचा अवलंब असेल किंवा इतर जे तंत्रज्ञान आहे आणि वेगवेगळ्या कालावधीचे वाण, जसं कमी कालावधीचे असतील, मध्यम कालावधीचे असतील किंवा ज्याला आपण भारी म्हणतो, तर ह्या सगळ्या कालावधीचे आणि सुगंधित हे सगळे वाण आपल्याला आपल्या कृषी विज्ञान केंद्रावरती शेतकरी बंधूंना पाहायला मिळतात. म्हणजे शेतकरी बंधूंना आपण सुधारित वाणाबद्दलही सांगतोय आणि लागवड तंत्रज्ञानाबद्दलही माहिती उपलब्ध करून देत आहोत. हो सर. दुसरं जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंकरिता महत्त्वाची सुविधा म्हटलं तर माती परीक्षणाची. बरोबर. आता सर्वांना माहीत आहे की जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन आपल्याला राखणं फार महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगानं
शेतकरी बंधूंना माती परीक्षण होणं फार गरजेचं आहे. आणि ही माती परीक्षणाची जी सुविधा आहे, ही माती परीक्षणाची सुविधा आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आपल्याकडे 2 फिरत्या ज्या माती परीक्षण गाड्या आहेत, ते या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामधून आपण शेतकऱ्याकडून मातीचे नमुने कलेक्ट करतो आणि शेतकरी बंधूंना त्यांचे मातीचे नमुने तपासणी करून त्यांचं जे जमीन आरोग्य पत्रिका आहे, ही आपण शेतकऱ्यांना देत असतो. आणि शेतकऱ्यांना दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि पीकनिहाय काय त्याची गरज आहे, तर याच्यानुसार आपण त्यांना प्रशिक्षण देतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून पीक उत्पादनकरिता प्रयत्न करतो. म्हणजे माती परीक्षणावर आधारित त्यांनी जर खतमात्रा दिली तर खताची बचत होईल आणि फायदासुद्धा त्यांना जास्त होईल. हो सर. या व्यतिरिक्त कृषी विज्ञान केंद्र साकोली भंडाऱ्याच्या प्रक्षेत्रावरती खूप डेमो युनिट प्रात्यक्षिकं जी आहेत, हे डेमो युनिट त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आपले शेतकरी बंधू जे आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण देतो आणि प्रत्यक्षात डेमो युनिट त्यांना दाखवून आपण त्यांना ते अवलंब करण्यामध्ये भाग पाडतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता जर बघितलं तर शेतीपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन हा एक व्यवसाय आहे. तर त्याचं शेळीपालनाचं एक डेमो युनिटसुद्धा आमच्याकडे आहे. त्यामध्ये बेरारी या जातीच्या शेळ्या ठेवलेल्या आहेत, कारण आपल्या भागामध्ये शिफारसीवर त्या अनुकूल आहेत. तर या जे शेळीपालन युनिट आहे, हे शेळीपालन युनिट शेतकऱ्यांनी बघावं आणि आपणसुद्धा धानशेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय हा करावा, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. म्हणजे ऐकून त्यांना कल्पना आहे, पण बघितल्यानंतर विश्वास बसतो की हो, हे या पद्धतीने मी करू शकतो. त्यामुळे तुमचं डेमॉन्स्ट्रेशन ज्याला तुम्ही म्हणताय प्रात्यक्षिक, हो सर, ते जास्त प्रभावीरित्या शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहे. हो. यासोबतच विविध जे स्किल बेस कौशल्य विकास वाढीकरिता प्रशिक्षण आहेत, तर त्यामध्ये कुक्कुटपालनाचे असतील, शेळीपालनाचे असतील, दुग्ध व्यवसायासंदर्भामध्ये असतील, तर असे विविध प्रशिक्षणं काही निवासी आणि काही अनिवासी, काही कमी मुदतीचे आणि काही दीर्घ मुदतीचे असे प्रशिक्षणांचे आपण आयोजन त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे जशी प्रशिक्षणार्थींची गरज, जसा विषय जास्त वेळ लागत असेल तर त्यानुसार तुम्ही त्यांची व्यवस्था करता. त्यानंतर सर आपल्याकडे गांडूळ खत याचंसुद्धा डेमो युनिट आहे. शेतकरी बंधूंना आता जमीन आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अवेअरनेस वाढलेला आहे आणि गांडूळ खताचा सुद्धा आता वापर करायला लागलेले आहेत. तर आपण गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्षात त्यांना ते युनिट पण आपण दाखवतो आणि त्याचं प्रशिक्षण घेऊन गांडूळ खत निर्मितीकरिता त्यांना प्रोत्साहन देत असतो. बरोबर. यानंतर आपल्याकडे चारा पिकांचं युनिट आहे सर. तर आपण जर बघितलं तर जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये चारा पिकांचं फार महत्त्व आहे आणि चारा पिकांचं लागवड किंवा अवलंब होण्यासाठी आपण आपल्या प्रक्षेत्रावरती विविध जे चारा पिकं आहेत, तर या चारा पिकांची लागवड केलेली आहे आणि शेतकरी बंधूंना आपण या चारा पिकाच्या माध्यमातून ही चारा पिकं लागवड करण्याकरिता आपण प्रोत्साहित करत असतो. बरोबर. म्हणजे मुख्य पिकं तर आहेतच, पण जोडधंद्यासाठी जे आवश्यक आहे त्यावर सुद्धा कृषी विज्ञान केंद्र भर देत आहे. यानंतर सर आपल्याकडे फळबागेचे सुद्धा डेमो युनिट आपण उभारलेले आहेत, कारण धान पिकाला आपण जर म्हटलं तर फळबाग चांगला आहे. तर फळबागेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता आपल्याकडे पेरूचे जी आहे पेरूबाग आपण तयार केलेली आहे. तर त्यामागे सुद्धा आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असतो फळबाग लागवडीच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि त्यांना आपण प्रोत्साहित करत असतो की जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी फळबागेकडे वळावे. बरोबर. असं आपण त्यांना सुद्धा सांगत असतो. सर, अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात, पण वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो कृषी विज्ञान केंद्राची कार्ये आणि उपलब्ध शेतकरी सुविधांबाबत. सर, विश्रांतीपूर्वी आपण हा विषय अर्ध्यात सोडला होता. अजूनही काही सुविधा असतील तर त्याबद्दल आपण आमच्या शेतकरी बंधूंना अवगत करावं. जी सर. सर, कृषी विज्ञान केंद्र साकोलीद्वारे संदेश जीवाची आहे, तर हे संदेश सेवासुद्धा शेतकऱ्यांना सुरू आहे. यामध्ये आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आपण पीकनिहाय आहे आणि शेतकरी असे पीकनिहाय आपण त्यांचे ग्रुप बनवलेले आहेत आणि या ग्रुपमध्ये आपण शेतकऱ्यांना संदेश देत असतो. तर त्या कालावधीनुसार किंवा पिकाच्या उत्पादन वाढीनुसार आपण जे योग्य संदेश आहेत योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. या व्यतिरिक्त कृषी विज्ञान केंद्राचे स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुकचं पेज आहे, ज्याच्यावरती आपण माहिती अपलोड करत असतो आणि शेतकरी बंधूंना तांत्रिक जे सहाय्य आहे, तांत्रिक माहिती आहे, हे आपण तांत्रिक माहितीसुद्धा आपण पुरवठा करत असतो. यासोबतच पीक सल्ले जे आहेत, कारण पीक सल्ले फार महत्त्वाचे आहेत, तर पीक सल्लेसुद्धा आपण शेतकरी बंधूंना दर आठवड्याला
आपण देत असतो. अच्छा. तर ही संदेश सेवासुद्धा आपल्या शेतकरी बंधूंना फार महत्त्वाची आहे. जे सर्वात महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये हवामान संदेश जो आहे, तर हा हवामान संदेशसुद्धा फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून अवकाळी पाऊस असेल किंवा वीज असेल तर यापासून आपल्या शेतकरी बंधूंचं पीक संरक्षण करता येईल. तर आपण हवामान संदेश आणि बाकी जे संदेश आहेत हे संदेशसुद्धा प्रत्येक आठवड्याला आपण शेतकऱ्यांना देत असतो. म्हणजे तर ही एक त्यांना आपण महत्त्वाची पूर्वकल्पना देत असतो. या व्यतिरिक्त कृषी अवजारं, शेतकऱ्यांना आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तर यामध्ये जे सुधारित अवजारं आहेत, या सुधारित अवजारांची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून कृषी अवजार, ज्याला आपण कृषी बँक म्हणून सुद्धा सुचतं, तर ही कृषी अवजारे बँकसुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये आता जसं आमच्याकडे धान पीक आहे, तर धान पिकाच्या दृष्टिकोनातून ड्रम सीडर असेल किंवा पेरणी यंत्र असेल, कल्टिवेटर, रोटावेटर असेल, तर हे संपूर्ण जे अवजारं आहेत तर हे शेतीपूरक अवजारं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. हे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांनी ते प्रत्यक्षामध्ये पाहावं आणि त्याचा अवलंब करावा आणि आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल करावा. बरोबर आहे. या व्यतिरिक्त सर पुन्हा कृषी विज्ञान केंद्र साकोलीमध्ये मधुमक्षिका पालनाचे प्रात्यक्षिकं असतील, अझोला असेल किंवा इतर जे प्रात्यक्षिकं आहेत, तर या संपूर्ण प्रात्यक्षिकं शेतकरी बंधूंकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच कामाचा आवाका जो आहे तो फार मोठा आहे. पण या व्यतिरिक्तही काही नाविन्यपूर्ण प्रकल्प किंवा उपक्रम राबवले जात आहेत का? हो सर, सद्यस्थितीमध्ये सन्माननीय डॉक्टर शरद गडाख सर, कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सरांच्या अभिनव संकल्पेमधून सध्या आम्ही काही नवीन अभिनव उपक्रम राबवत आहोत सर. यामध्ये सर्वात प्रथम जर आम्ही बघितलं तर एक मॉडेल विलेज म्हणून संकल्पना आलेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही एक जिल्ह्यामधून गाव दत्तक घेतलेलं आहे. तर या दत्तक गावामध्ये सुरुवातीला आम्ही जे ग्रामीण सहभाग सर्वेक्षण आहे, ज्याला आपण PRA म्हणतो, तर या PRAच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत, त्यांना काय गरज आहे हे सुद्धा आपण ओळखलेली आहे. आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, कारण आता त्या गावाची जी उत्पन्न आहे तर त्या उत्पन्न आपल्याला 3 वर्षामध्ये डबल करायचं आहे, बरोबर. जेणेकरून शेतकऱ्यांचं आर्थिक जे जीवनमान आहे हे उंचावेल आणि गाव जे आहेत हे समृद्ध होईल. तर एक मॉडेल विलेज म्हणून पथदर्शी प्रकल्प आपण हातात घेतलेला आहे आणि त्या गावामध्ये हा प्रकल्प राबवणे सुरू करण्यात आलेला आहे सर. म्हणजे एक आदर्श गाव तुम्ही तयार करण्यात आहेत. छान. या व्यतिरिक्त त्या गावामध्ये विविध जे यंत्रणा आहेत, त्यामध्ये कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, रेशीम विभाग असेल किंवा इतर जे संलग्न विभाग आहेत, या संलग्न विभागांचं सहकार्य करून आपल्याला हे जे व्हिलेज आहे हे मॉडेल व्हिलेज म्हणून आपल्याला समोर आणायचं आहे. त्यानंतर सर दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये आहे शेतकरी शास्त्रज्ञ मंच. तर शेतकरी शास्त्रज्ञ मंचसुद्धा या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यामधले जे प्रगतशील शेतकरी आहेत, ज्यांचा फार मोठा अनुभव आहे किंवा ज्यांना विविध कृषी पुरस्कार मिळालेले आहेत, तर असे शेतकरी आणि काही शेतकरी जे आहेत जे ज्यांना तंत्रज्ञान अवलंब करण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय ज्या विविध यंत्रणा आहेत, तर या विविध यंत्रणाचे अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ, तर अशी एक समिती त्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि त्याला कृषी मंच शेतकरी आणि शास्त्रज्ञ असं शेतकरी शास्त्रज्ञ मंच आपण त्याला तयार केलेला आहे. आणि या मंचाची प्रत्येक महिन्याला एक सभा घ्यायची आणि ही सभासुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर घ्यायची. अच्छा. त्या ठिकाणी शेतकरी आणि शास्त्रज्ञ याच्यामध्ये चर्चा घडून येतील आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ह्या त्याच ठिकाणी त्यांचं निरसन करता येईल. म्हणजे त्या महिन्यामध्ये कुठल्या ठराविक पिकांवर शेतकऱ्यांना जी अडचण असेल ती शास्त्रज्ञांसोबत ते बसतील, चर्चा करतील आणि त्याचं उत्तर ते तिथून घेऊन येतील. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे सर. पण वेळ झाली आहे परत एकदा छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्री पर्वते सर. सर, आपण उपक्रमांबद्दल माहिती सांगत होतात. हो सर. त्यामध्ये सर तिसरं जे आहे उपक्रम, तर ते तिसरं उपक्रम आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत जे विविध उत्पादन आहेत त्याचं विक्री केंद्र सुरू करणं. तर या ठिकाणी आपले जे कृषी विज्ञान केंद्र आहेत तर त्या ठिकाणी हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत जे विविध उत्पादन आहेत याचं विक्री केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे.
खूपदा असं होते सर की शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होत नाही. हो. आपल्या कृषी विद्यापीठाअंतर्गत जे विविध उत्पादनं आहेत, बुरशीनाशके असतील किंवा बायोमिक्स असतील किंवा काही असतील, तर या संपूर्ण शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून हे उत्पादने विक्री त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेलं आहे. तर याचं एक सेल काउंटरसुद्धा आपल्या कृषी विज्ञान केंद्र साकोली या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त अभिनव उपक्रम म्हणून एक विद्यापीठ आयडॉल म्हणून सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे सर. अच्छा. तर यामध्ये जे उत्कृष्ट शेतकरी आहेत, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, तर त्याचं एक विद्यापीठ आयडॉल म्हणून पुरस्कार आणि त्याचा गौरव करायचा आणि त्याचे एक फ्लेक्स दर महिन्याला संपूर्ण कृषी विज्ञान केंद्रामध्ये लावायचं आणि एक शेतकरी हा उद्योजकमधून घ्यायचा. अच्छा. म्हणजे एक शेतकऱ्यांमधून आणि एक उद्योजकमधून असे 2 शेतकरी विद्यापीठ आयडॉल म्हणून दर 2 महिन्यानंतर निवडायचे. असा एक अभिनव उपक्रमसुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेले आहेत. म्हणजे शेतकरी असोत किंवा उद्योजक असोत त्यांचा हा सन्मानच झाला. अतिशय छान. सर, अजून एक प्रश्न. आता यादी तर वाढतच चालली, इतके सारे उपक्रम आहेत, पण इतरही काही प्रकल्प तुमच्या माध्यमातून राबवले जातात का? सर, भंडारा जिल्ह्यामध्ये हवामान संदेशाच्या दृष्टिकोनातून जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र, ज्याला आम्ही दामी म्हणतो, डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी युनिट, तर हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. आणि यामधून हवामान संदेश जे आहेत आणि क्रॉप ॲडवायझरी असेल, तर ही सुद्धा आपण शेतकरी बंधूंना प्रत्येक आठवड्याच्या दर मंगळवारला आणि शुक्रवारला आपण शेतकरी बंधूंना देत असतो. यामध्ये कृषी असेल किंवा इतर जे सर्व विभाग आहेत, या सर्व विभागांना आपण ही ॲडवायझरी पाठवत असतो. तर याच्यासुद्धा शेतकरी बंधूंना फार मोठा फायदा होत आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, आपल्याकडे जे कृषी निविष्ठा धारक आहेत, ज्याला आपण कृषी केंद्र म्हणतो, तर या कृषी निविष्ठा धारकांकरिता सुद्धा 1 वर्षाचं कृषी पदविका अभ्यासक्रम जे आहे ते सुद्धा आपल्या इथं सुरू करण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सर, जे विविध विस्तार उपक्रम आहेत, तर विस्तार उपक्रम दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो. यामध्ये शेतकरी मेळावे असतील, त्यामध्ये रब्बी हंगामपूर्व शेतकरी मेळावे, खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावे, शेतकरी प्रशिक्षणं, विविध शेतकऱ्यांच्या सहली, त्याच्यानंतर निदान भेटी, असे जे विविध विस्तार कार्य आहेत, हे विस्तार कार्यसुद्धा अविरत चालू असतात. या व्यतिरिक्त सुद्धा दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा जे शास्त्रज्ञ आहेत, हे शास्त्रज्ञसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. मंडळी, आजच्या चर्चेचा सार असा आहे की शेतीविषयक तुमची कुठलीही अडचण असो, त्या तांत्रिक अडचणीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राने समर्थपणे सांभाळली असं दिसतं आहे. माझी विनंती तुम्हाला इतकीच आहे की या मार्गदर्शनाचा फायदा घ्या, या उपलब्ध सुविधांचा तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या उत्पादनात भर घालावा, ही तुम्हाला विनंती. आज पर्वते सर इथे आलेत. कृषी विज्ञान केंद्राबद्दल त्यांनी सखोल माहिती आपल्याला करून दिली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि नागपूर दूरदर्शन केंद्राच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.